साऊथ आफ्रिकेवरून खरं तर शुभेच्छा आल्यात. कैलासजी जांजरूत आणि हरेशजी जांजरूत माझ्यासाठी खास शुभेच्छा आल्यात. त्यांच्या 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आलंय. माईक हातात घेतल्या गुगल पे झालं. चला सेकंड राऊंडला इथे होते सुरुवात. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव आणि शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या वतीनं आयोजित केलेली आमदार ट्रॉफी 2026चं हे पर्व आहे. आणि या पर्वामध्ये दुसऱ्याच रात्रीमध्ये आपण पाहतोय सलगची तिसरी 50 होताना रोखली गेली आहे. खरं तर कालच्या रात्रीमध्ये वेनगावच्या सूरजनं 50 मारली. आजच्या रात्रीमध्ये कांडोली संघाच्या मयुरेशनं 50 ठोकली. सर आजच्या रात्रीमध्ये बक्षिसांची सुरुवात करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सौरभ शेठ बोराडे आणि त्यांचंही आगमन झालं. सौरभ शेठ आपलं सहर्ष स्वागत. बापू भोईर यांच्याकडून मार्केवाडीच्या अतिरिक्त खेळाडूला बघा पहा 200 रुपये आलेत. हे अनोखे प्राइज आहे. हा पहिला चेंडू 4 षटकांची मॅच असेल. कमालीची गोलंदाजी खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज भूषण येतात पहिल्या षटकासाठी. त्याला इन्व्हाइट केलंय. ओ इथे दांडी गोल केले गेले. आपण पाहतोय की यू मिस आय विल डेफिनेटली हिट. हा सौरभजी बोराडेंनी खरं तर सुरुवात केली या स्पर्धेला. बक्षिसांची खैरात करायची आणि तिथपासून सुरुवात झाली बक्षिसांना. हा त्यांचं स्वागत फटाक्यांच्या मालेच्या सोबत आपण पाहतो की आतिषबाजी म्हणजे त्यांचं स्वागत केलं जात आहे. क्रिकेटची उत्तम जाण असणारं व्यक्तिमत्व सौरभ शेठ बोराडे यांचं जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जंगी स्वागत आपण करूया. रात्रीचे 1 वाजता सौरभ शेठ बोराडे यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमदार ट्रॉफीमध्ये दमदार स्वागत. हा दमदार व्यक्तिमत्व आहे. खरं तर क्रिकेटचं जाण असलेलं एक व्यक्तिमत्व सौरभजी बोराडे. हा हैवा कॅशसाठी बघा लगेच पारितोषिक लगावलं गेलं. 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा विकेट आली आहे. फर्स्ट विकेट जाऊन झाली ते पहिला डॉट. तदनंतर विकेट आली आहे वैभवची. इन ॲट 1 डाऊन पोझिशन. दुसऱ्या क्रमांकाची महत्वपूर्ण भूमिका. हा हिट विकेट. माधव ठाकरे सर आम्ही आपली नक्कीच सूचना विचारात घेतली. हिट विकेट आहे. सौरभ शेठ बोराडे यांच्याकडून आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी प्रत्येक आयवा कॅशला 200 रुपयाचा कॅश प्राइज. दिलदार दिल खुलास व्यक्तिमत्व प्रवीण भाऊ आपलं स्वागत आम्ही करतो. प्रवीण भाऊंचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. दत्ता भोईर यांच्या शुभाचं. प्रवीण गारे आपण या. प्रवीण गारे आज संघ मालकाच्या भूमिकेत आहेत. 12th मॅनच्या भूमिकेत आहेत. सौरभ शेठ बोराडे यांच्या शुभाचं. कॅमेरामॅन जरा कॅमेरा टर्न करा आपण प्लीज. प्रवीण गारे यांचा सन्मान आपण करतोय. सौरभ शेठ बोराडे यांच्या शुभ असते आपल्या जिगरी मित्राला सौरभ शेठ यांच्या शुभ असते सन्मानित आपण करतोय. प्रवीण सहर्ष स्वागत. चला मॅच इथून सुरू होतीये. दत्ता भोईर साहेबांचाही सन्मान आपण करतोय. सौरभ शेठ बोराडे यांच्याच शुभ असते. दत्ता भोईर यांनाही आपण सन्मानित करूया. त्याला पुनश्च सज्ज होतील भूषण. राऊंड विकेटनं हो वेकावरती स्वार. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. तदनंतर आपण पाहतो डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल. तदनंतर विकेट आणि तदनंतर डॉट बॉल. अजूनही आपण पाहतो की तमनास संघानं अकाउंट ओपन केलं नाही आहे. धावसंख्येचं खातं खुलं केलं गेलं नाही आहे अजून परत. कमालीची बॉलिंग. हो इथे क्रॉस बॅटेड बॅटची कडा कॉट बिहाइंड. विकेट किपर चुकी करत नाहीये. दुसरी विकेट प्राप्त करतोय भूषण ऑन द फायर. चला आदरणीय मयूर शेठ पाटील यांना मी विनंती करेल. मयूर शेठ पाटील तमनाचे आपण मंचावरती या. आणि प्रत्येक चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी सौरभ शेठ बोराडे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तीनही हॅट्रिकसाठी. हे दिलदार दिल खुलास व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटची उत्तम जाण. एखादा क्रिकेट तज्ञ हा फक्त ड्रेसिंग रूम किंवा डगआउटमध्ये बसून फक्त अंदाज लावतो. पण सौरभ शेठ बोराडे हे प्रॅक्टिकली आहेत. प्रत्येक चेंडूचा त्यांना अंदाज आहे.
आणि असं दिलदार व्यक्तिमत्व आपल्या सर्व खेळाडूंसाठी टीम कोणतीही असो तीनही हॅट्रिकसाठी प्रत्येक 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डीजे मास्टर करण गाणं आपण सेट ठेवा. 40-40 हे गाणं वाजलं पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ओव्हर टू चालके सर. मयूर शेठ पाटील यांना विनंती करतोय आपण मंचावरती या. तमनाथ संघाला पुरस्कृत आज त्यांनी केलं त्यांचाही सत्कार इथे केला जाईल. व इथे पुनश्च विकेट कंबालीची गोलंदाजी. आता विकेट हॅट्रिक कगारवरती आहे. आता 1,000 रुपयाचं कॅश प्राइज लागू होईल खऱ्या अर्थानं. क्रिकेटची जाण असलेली सौरभजी बोराडे सर सातत्यानं आपण पाहतो त्यांनी सुरुवात केली तर पहिल्या मॅचपासून पारितोषिकांची खैरात करायची. त्यानंतर पारितोषिक ची बरसातच व्हायला लागली या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. परंतु कमालीची बॉलिंग राहिली खरं तर. अप्रतिम गोलंदाजी खरं तर भूषणची. 3 विकेट प्राप्त झाल्यात आणि अजूनही एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये. म्हणजे धावसंख्येचं खातं खुलं केलं गेलं नाहीये. मागच्या 2 मॅचमध्ये आपण पाहिलं 90 धावांचं टार्गेट सेट झालं होतं. कांडोली संघाने ते उभारलं होतं आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आशाने संघानं जवळजवळ 75 धावसंख्या उभारली. हा पहिल्या राऊंडला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर मार्केवाडी संघानं 2 मिडन षटक फेकलं होतं. खरं तर एक फेकलं होतं नंदुनी आणि एक लालुनी असं 2 षटक फेकलं होतं ते. पुनश्च भूषण सज्ज होतील राऊंड विकेटनं. हो चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन परंतु चेंडूला येऊ दिलं तदनंतर कट केला आणि एक सिंगल धाव फार महत्वाची आहे. एकेरी धाव आली. षटक संपल्याचा निर्वाला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर कमालीची बॉलिंग अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळाली. 3 विकेट प्राप्त केल्यात त्यानं भूषणनं आणि अवघी खर्च केले धावती 1. धावा बनवावा लागतील. खरं तर आपण पाहतोय दोन्ही संघ एकमेका संघासमोर संघर्ष करत आहेत आणि निमित्त आहे ते आमदार ट्रॉफी 2026चं. तमाम मोठे वेणगावकरांचं हे स्वप्न ज्यांनी ते स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरवताना आपण देखील पाहतोय. त्या सगळ्याच आयोजन कमिटीला नियोजन कमिटीला आपण शुभेच्छा देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षय येत आहेत आता दुसऱ्या षटकासाठी त्यांना इन्व्हाइट केलंय. भूषणने कमालीची गोलंदाजी 1 धाव खर्च केली. 3 विकेट महत्वपूर्ण विकेट. थोडंसं बागपोटला ढकललं खरं तर. जो मोमेंटम आता पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो ना मार्केवाडी बस संघाच्या माध्यमातून तो प्राप्त झाला आहे. तो मोमेंटम कॅच करून आता अक्षयला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. त्याच्या विपरीत उलट पक्षी जर आपण पाहिलं ना तर धावा जमावा करावाच लागतील या मॅचमध्ये. त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. ते तमनाट टीमला सेकंडला आता आपण पाहतोय. ओ इथे पुनश्च आपण पाहतोय सर बॅटनं उडवलाय काऊच्या वरून दमदार षटकार येतोय. आमदार ट्रॉफी मधील हा एक विश्वसनीय षटकार. जर का षटकार हॅट्रिक आली तर सौरभ शेठ बोराडे यांच्याकडून 1,000 आहेत. विकेट हॅट्रिक आली चौकार हॅट्रिक आली तरी देखील सौरभ शेठ बोराडे यांच्याकडून 1,000. आणि तमनाथ संघाला ज्यांनी पुरस्कृत केलंय मयूर शेठ पाटील यांना विनंती करतोय आपण मंचावरती या. आयोजकांच्या वतीने आपल्याला मी खास करून निमंत्रित करतोय की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. नक्कीच आपण पाहतो की अक्षयनं आता इरादे स्पष्ट केलेत. अक्षयच्या गोलंदाजीवरती अक्षयच्या विरोधात पहिला षटकार. हो इथे बॅट शिकडा फाईन लेग रिझन मध्ये शतकशक पाठलाग करतायत. तत्पूर्वी 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एकूण 9 या धावसंख्येवरती. खरं तर पहिल्यांदा
पराभव मनात होत नाही, रणात होत नाही. पहिल्यांदा पराभव मनात होतो, कारण जी व्यक्ती मनातून हारलेली असते ना ती रणात कधीच पराभूत होत नाहीत आणि जी व्यक्ती मनातून जिंकलेली असते ना ती रणात कधीच हारत नाहीत. आपण पाहिलं ना की मन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हा आपला इतिहास आहे खऱ्या अर्थानं. ओ इथे सरपाटनं मागच्या बाजूला चुकी घडतीये, लॉंग स्टॉपला चेंडू थांबणार नाहीये. 4 धावसंख्येसाठी हा महत्त्वपूर्ण चौकार येतोय. कार्यसम्राट आमदार, दमदार आमदार ज्यांच्या नावाने ही स्पर्धा अगदी मोठे वेणगावकरांनी भरवण्यात आलेली आहे, त्या साहेबांचं टायटल गीत आपण ऐकलं. डीजेला सुद्धा आपण धन्यवाद दिलं. या दरम्यान आपण पाहतो युवा दादा निवास दादा केलटकर यांचे आगमन होतं. निवास दादा आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे. आमदार ट्रॉफीची दुसरी दमदार रात्र आहे आणि निवास दादा केलटकर यांचं शुभ आगमन होतंय आमदार ट्रॉफीमध्ये. यानंतर होणारी मॅच असेल टीम कांड्रोली आणि त्यांच्या विपक्षात JB11 वेनगाव. दोनही टीम कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. हा 13 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अक्षय पुन्हा सज्ज होतील. ओ इथे वेगावरती स्वार वेगानं बेट केलंय. खरं तर वेग वापरण्यात आला, अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण आहे, तंत्रशुद्ध गोलंदाजी आपण या मॅचमध्ये पाहतोय. खरं तर मार्केवाडी टीमच्या माध्यमातून भूषणनं कमालीची गोलंदाजी विकली, 1 धाव खर्च केली, 2-3 महत्त्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केल्या. तदनंतर अक्षयनं 1 षटकार वगळता 1 चौकार, कमालीची बॉलिंग. ओ इथे फुल टॉस सरा बाटनं वाडी ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत. सेकंड अटेम्प्ट मध्ये कमालीची कॅच, रिले कॅच. बघा दुखापत झाली का? फिल्डर सेफ आहे ना? बघा दुखापत झाली असेल तर पाणी घेऊन जा मैदानावरती. कमालीची रिले कॅच पाहायला मिळाली. एक वाजून गेलेत आणि विनय दादा यांचंही आगमन झालेलं आहे. विनय दादा आपलं सहर्ष स्वागत. हा नक्कीच ज्यांची आम्ही खऱ्या अर्थानं आतुरतेने वाट पाहत होतो ते सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत. खरं तर आयोजकांच्या भूमिकेत आहेत, परंतु काही महत्त्वपूर्ण कामं आहेत, पर्सनल कामं आहेत काही, त्या अनुषंगानं आपण पाहिलं ना विनायक कोतेकर थोडेसे दूर होते. सध्याच्या घडीला ते दाखल झालेत, आता त्यांचे आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. कमालीची कॅच वाईट श्लॉंगॉनला, रिले कॅच. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम आपण पाहतोय की फिल्डिंग डिपार्टमेंट किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतं या क्रिकेटच्या मॅचमध्ये, हे दाखवणारं कौशल्य आपण लॉंगॉनला पाहिलं. दोन्ही क्षेत्ररक्षकांचं कॉम्बिनेशन, तदनंतर रिले कॅच त्यानं कंप्लीट केली आणि बॅटरला बाद केलं. नेक्स्ट बॅटर आला आता मैदानावरती सचिन. बॅटची कडा घेतली होती परंतु अति उत्साह एसटी रक्षकाचा तो सुद्धा भावला त्याला. खरं तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय कधी चेंडू येतोय बॅटला ब्रश होऊन आणि मी कधी पकडतोय अशा घाई त्यानं तो झेल सोडला एसटी रक्षकानं. खरं तर क्रिकेटमध्ये नेहमीच आपण म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. खरं तर हा झेल
कितीसा उपद्रवी ठरला जाईल हे पाहणंही तितकंच महत्वाचं आणि रंजक असेल. हा संदीपजी बोराडे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. बघा बक्षिसांची खैरात, मोठे वेणगावकरांची मेहनत आणि खरंच असं वाटतच नाही की हे पहिलं पर्व आहे म्हणून. कम्मालीची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आमदार ट्रॉफीच्या नावामधली ही स्पर्धा खरं तर कर्जत कालापूर मतदारसंघाचे विद्यमान कार्यसम्राट आमदार दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने ही स्पर्धा. चला नंदू आलेत. मागच्या मॅच मध्ये त्यांनी मिडन षटक फेकलं होतं, परंतु क्रिकेटमध्ये भूतकाळाला अधिक महत्त्व नसतं. वर्तमान स्थितीमध्ये आता तुम्ही कशी कामगिरी करता यावरती तुमच्या संघाचं भवितव्य. फुल टॉस, कम्मालीचा वेग, नंदूच्या पहिला चेंडू आपण पाहिला खोदून काढायचा होता खरं तर बॅटरला, परंतु अपयश. एसटी रक्षकाचा वेध घेतलेला चेंडू पाहिला. धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले ते एकूण 14 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. हो इथे सरळ बॅट वाईड स्लॉंगरला कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. आमदार ट्रॉफी मधील दमदार विश्वसनीय षटकार येतोय तो फलंदाज सचिनच्या बाट मधून. हो इथे खुलाट टाकला होता, खोदून काढला अलॉंग दी कार्पेट. वाईड स्लॉंगर आणि मिड विकेट मध्ये अरे काऊ 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 कॉर्नर मध्ये 2 क्षेत्ररक्षक चुकले आणि चेंडू फरार झाला. चौकारासाठी 4 धावसंख्येसाठी 4 धावा. या चौकाराच्या साह्यानं 24 ही धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय तमनाट संघाची. सचिन खरं तर ज्याच्या नावातच ताकद आहे. खरं तर सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचं दैवत ज्यांना आपण मानतो, त्या नावाला साजेशी कामगिरी करत असताना आपण पाहतोय सचिन तमनाट संघाचा. बॅट चिकडा मागच्या बाजूला. एसटी रक्षक पुन्हा चुकी करतोय. सिंगल देऊन जाईल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 25 या धावसंख्येवरती. हा संदेश शेठ बोराडे पहा, षटकार हॅट्रिक साठी सुद्धा 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि चौकार हॅट्रिक साठी सुद्धा 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. चला पंच विदाउट टाइमपास. पंचवीस धाबा. ओ इथे फटका बसलाय. बॅक टू द बॉलर. डाऊन दी बॉल. स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला आणि इथे विकेट डाऊन होईल अनिकेतची. अनिकेत हॅज टू डिपार्ट.
त्यानंतर आपण पाहिलं साहिल बाद झाले, त्यानंतर गुड्डू, अक्षय आणि आता अनिकेत 5 विकेट डाऊन झाल्यात. आता सचिन आणि त्यांच्या समेत तेजस ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 25 या धावसंख्येवरती आणि समोर मार्केवाडी बस संघ आहे आणि त्या संघाच्या विरोधात खेळत असताना किमान आता अंतिम षटकामध्ये आणि या उर्वरित तिसऱ्या षटकाच्या चेंडूवरती 20 ते 25 धावा शोधावाच लागतील त्या तमना टीमला. हे कार्य करावंच लागेल मैदानावरती. तेजस स्ट्रायकर एंडला, न्यू बॅटर एंटर झालेत मैदानावरती. पुनश्च नंदू. चला पंच विदाऊट टाइमपास. काल 4 वाजलेत पाटेचे, पहिली रात्र होती त्यामुळे आपण काही बोलू शकलो नाहीत, परंतु आजच्या रात्रीला आहे ना लवकरात लवकर सामने संपले पाहिजेत. वाईट चेंडूचा इशारा, एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावसंख्येनं एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ते 26. ओ इथे दांडी गोल केली, खोलात टाकला होता नंदूचा हा चेंडू त्रिपला उद्ध्वस्त करून गेला तो तेजस या फलंदाजाचा. जोशी साहेब या सर्व पाहुण्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. सिद्धार्थ दादा या आपण मंचावर. यानंतर उत्कृष्ट विकेट किपर JB 11चे सध्या ज्यांची भेट कामामुळे होत नाही ते सिद्धांत दादा यांचं आगमन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हा अंतिम षटकासाठी आपण पाहतोय लालू आलेत. हा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, वाईटसाठी आहे ना सर रिपर. चला ऑफिशियल्स आमचे आता ऑन स्क्रीन असतील. KTC लाईव्ह इव्हेंट ची संपूर्ण टेक्निकल टीम.
डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय येईल. वेणगावचे जुने जाणते विकेट किपर सिद्धांत दादा यांचंही आगमन. विनोदजी बालेराव, विजयजी गायकवाड, प्रल्हादजी रातांबे आणि प्रकाशजी गायकवाड या सर्व आमच्या पाहुण्यांचं आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. सहर्ष स्वागत. इतकी भव्य दिव्य कर्जत तालुक्यातील नामांकित स्पर्धा, वेणगावची स्पर्धा आणि पाहुण्यांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आदरणीय राम कोतेकर दादा यांचं देखील आगमन होत आहे. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आसनस्थ व्हा. डिसिजन पेंडिंग आहे. तत्पूर्वी आपण पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी लगेच करणार आहोत. चला, ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो फायनल आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेच्या ज्या ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो कायम राहील. आणि या संपूर्ण स्पर्धेच्या ट्रॉफी ज्याने आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत ते सन्माननीय ऑनफिल्ड क्लिअर विजिबिलिटी नाहीये. हा रिटर्न आहे. हो, इथे खोलात टाकला होता लालूचा बॉल. कंबालीचा वेग. इथे विकेट सॅक्रिफाईस. खरं तर चालके सर, आपण आल्या ज्या ट्रॉफीजकडे आपण सगळ्यात आधी जे लक्ष गेलं ना ते सन्माननीय दिलदार व्यक्तिमत्व, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यसम्राट सरपंच अभिषेकदादा गायकर आणि त्यांचे पिताश्री उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांच्यामध्ये कधी म्हणजे वेणगावकरांनी कधी जरी शब्द टाकला तरी त्या शब्दाला राणा प्रताप क्रिकेट संघाला नेहमी पाठिंबा देणारा आणि सहकार्य करणारे व्यक्तिमत्व अभिषेक गायकर दादा, भाई गायकर साहेब यांचं मनापासून कौतुक. आणि आता हे 4 बॉल झाले की आपण सगळ्या पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. JB11 वेणगावचे कॅप्टन, आपणही टॉससाठी या. अभिषेकजी गायकर साहेब, तालुक्याचं क्रिकेट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आधी कर्जत तालुक्याची प्रीमियर लीग झाली अभिषेकजी गायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर रायगड जिल्ह्याची प्रीमियर लीग झाली. आणि अभिषेकजी एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. आपल्या कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, मोठे वेणगाव, आपल्या गावाची स्पर्धा अभिषेकजी गायकर साहेबांचा सपोर्ट. आणि तालुक्यात म्हणजे तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सगळ्यांना माहिती आहे की तालुक्याच्या असोसिएशनचे अध्यक्ष 9 वर्ष 9 प्रीमियर लीग KPLचे आपण भरवलं. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या अभिषेकजी गायकर साहेबांसाठी. आपल्या मोठे वेणगावची देखील आणबान शान आहेत अभिषेकजी गायकर आणि साहेबांचं आपण मनापासून कौतुक करूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथे हा तडाखा हॅमर स्ट्रोक पाहायला मिळालाय. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय. हा महत्वपूर्ण मच निडेड षटकार तमना टीमसाठी. यस दीजिए. उद्देश बॅटमधून महत्वपूर्ण षटकार. फुल टॉस. सर बॅटनं वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक झपाट्याने येतील, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावासंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 35 या धावासंख्येवरती. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. आता शेवटचा चेंडू असेल. पुनश्च उद्देश, ज्याच्या बॅटमधून एक षटकार, महत्वपूर्ण षटकार आलाय आणि आणखीन एक षटकार येण्याची अपेक्षा तमनातकर करत असतील. हो, पुनश्च क्रॉस बॅटेड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय. हा मच निडेड टार्गेट सेट करणारा षटकार येतोय उद्दिष्टच्या बॅट मधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या धावसंख्येवरती. चला, पुढील मॅचचा टॉस आधी केला जाईल. विनोदजी भालेराव साहेबांच्या शुभास्ते पुढील मॅचचा आधी आपण टॉस करू.
JB11 वेनगाव आणि त्यांच्या विरोधात भालेराव साहेब आपण या. JB11 वेनगाव आणि त्यांच्या विरोधात टीम कांड्रोली या संघादरम्यान आपण टॉस करतो. विनोदजी भालेराव साहेबांच्या शुभ हस्ते आमदार चषक 2026 या स्पर्धेतील द्वितीय फेरीतील तो दुसरा सामना असेल. विनोदजी भालेराव साहेब क्रिकेटची प्रचंड आवड, आमदार ट्रॉफीला साहेबांच्या शुभ हस्ते मानाचा हा टॉस टाइम आणि टॉस का बॉस कोण जिंकणार, कांड्रोली की कॅप्टन JB11 वेनगाव. होम ग्राउंडवरती कॅप्टन प्रणित आहेत, संघाचं नेतृत्व करतात आणि विनोदजी भालेराव यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. कॉल असेल आणि स्वराज भालेराव यांचे पिताश्री आहेत विनोदजी भालेराव. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतात विनोद शेठ भालेराव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मानाचा टॉस आहे. टेल इज द कॉल. हेड टॉस जिंकलाय कांडोली टीमने. कॅप्टन करण, निर्णय का असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारू. येस, कांडोली टीम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे याचा अर्थ तुम्ही चेसिंग खूप छान पद्धतीने करणार आहात. चेसिंग करण्याचा निर्णय आपण काय घेतला करण? कारण आमच्या ऑल दी बेस्ट. आणि पाहुण्यांचा सन्मान आपण करू. मी विनंती करतोय विनायक दादा, रुपेश दादा, आपण विनोद शेठ भालेराव यांचा सन्मान आधी करावा. विनोद शेठ भालेराव यांचा सन्मान मुख्य मंचावरतीच आपण करूया. पाहुण्यांचं स्वागत. 42चं टार्गेट आहे. मयूर पाटील पुरस्कृत तमनाथ 42 इथून वाचवणार का? आधी विनोद शेठ भालेराव यांचा सन्मान. कॅमेरामॅन कॅमेरा जरा टर्न करा. आपण ड्युएल स्क्रीनने दाखवा. येस, थँक्यू सो मच. स्कोरर मॅचकडे फोकस करा. विनोद शेठ भालेराव यांचा सन्मान, भव्य दिव्य ट्रॉफी. आणि वेनगावचे माजी क्रिकेटपटू आहेत विनोदजी भालेराव. आज त्यांचा सुपुत्र स्वराज खेळतोय आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर विजयजी गायकवाड साहेबांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. विजयजी गायकवाड साहेब आपण या. आपलंही सहर्ष स्वागत आहे. वेनगाव गावाची खरं तर ही मोठी स्पर्धा, तालुक्यात या स्पर्धेचा गाजावाजा आहे. विजयजी गायकवाड यांचाही सन्मान. त्यानंतर प्रल्हादजी रातांबे यांचाही सन्मान आपण करतोय. विनायकजी कोतेकर दादा यांच्या शुभ हस्ते वॉर्म वेलकम. वेनगावचे सगळे माजी क्रिकेटपटू एक काल त्यांनी गाजवलाय आणि प्रल्हादजी रातांबे यांचाही सन्मान आपण करतोय. प्रल्हादजी रातांबे साहेब आजही उतरलं ना तरी सिक्सर मारतील. भावी नवरदेव आहेत. वा, शुभेच्छा त्या इनिंगसाठी त्यांना. 24 तारखेला त्यांचा नव्या इनिंग मध्ये सुरुवात आहे. आणि त्यानंतर प्रकाशजी गायकवाड यांचाही सन्मान आपण करूया. प्रल्हाद रातांबे दादांनी बॅटिंगचा सराव चांगला केलेला आहे, नो डाऊट. आणि प्रकाशजी गायकवाड साहेबांचा सन्मान. चला सगळे चांगले क्रिकेटर आहेत. प्रकाश दादा होमगार्ड, प्रकाश दादा गायकवाड. आणि मला मैदानावरती घेऊन येणारे पण प्रकाश दादाच आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यानंतर राम कोतेकर दादा यांचाही सन्मान आपण करतोय. राम कोतेकर दादा आपण या. आणि JB11 वेनगावचे बेस्ट विकेट किपर सिद्धांत दादा यांचा सन्मान आपण करतोय. सिद्धांत दादा या. विनायक कोतेकर दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान. बेस्ट विकेट किपर कामानिमित्त सध्या क्रिकेटपासून दूर आहेत. आणि त्याचबरोबर जयेंद्र चव्हाण साहेब यांचाही सन्मान. जावई आहेत वेनगावचे जयेंद्र चव्हाण साहेब या. जावयांचा मान पहिला, त्यांचा सन्मान आपण करतोय. जयेंद्र चव्हाण साहेब या. चव्हाण साहेब अत्यंत मानाने आम्ही आपला सन्मान करतोय. चला 42चं टार्गेट मयूर पाटील पुरस्कृत तमनाथ. चव्हाण साहेब आपण या. आपलंही सहर्ष स्वागत आहे. 42 धावांचं लक्ष घेऊन जीवन भगत आणि त्यांच्या विरोधात पॉवर प्लेला अक्षय भोईर. पहिला बॉल वेगवान टाकला होता, बाउन्सही थोडासा होता, समोर ठेवला होता वाईड लाईनला टार्गेट करून. खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण गेल्या 2 रात्रीमध्ये इतकी प्रचंड गर्दी पाहतोय ना. शॉट आलाय जीवन भगतच्या बॅटमधून मिड विकेटला, बंटी बोईरीने बॉल अडवला, सिंगल रन. खरं तर इतकी प्रचंड गर्दी आहे ना, तर आम्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यात या दरम्यान रिस्क घेतली होती आणि ही धाव डेंजर ठरू शकते. आता निर्णय आला तिसऱ्या पंचांकडे.
गरज नव्हती का या धाव्याची की होती. इथून मात्र हा डिसिजन इथे पेंडिंग आहे. चला फिल्डिंग लावून घ्या तमनाथ संघ, त्यात अजिबात आपण टाइम घेऊ नका. खरं तर ही भव्य दिव्य स्पर्धा तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जसं आपण बऱ्याचशा स्पर्धा पाहतो, पण मोठे वेनगावचे कार्यसम्राट सरपंच आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेबांची खरं तर या व्यक्तिमत्व आपण कौतुक करतो, कारण गावाची स्पर्धा आणि प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे ही देखील इच्छा अभिषेकजी गायकर साहेबांची होती. आणि या दरम्यान आपण साहेबांचं कौतुक नक्की करतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही बाकी आहे. चेक करतायत आणि अभिषेकजी गायकर साहेब यांचं प्रचंड कौतुक. आणि त्याचबरोबर मग कोणताही मंडळ असू द्या किंवा कुठलाही क्रिकेट संघ असू द्या, जो अभिषेकजी गायकर साहेबांकडे गेल्यानंतर कधीही गावातील कुठल्याही मंडळ आणि क्रिकेट संघाला त्यांनी नाराज केलं नाही. जेव्हा जेव्हा त्यांनी सहकार्याची आणि टाळ वाजतात, गायकवाड साहेब, भालेराव साहेब स्वतः टाळ वाजवतात, कारण हे दिलदार व्यक्तिमत्व आहे अभिषेकजी गायकर. आणि आता तिसऱ्या पंचाचा निर्णय क्लोज आहे, तिथून आपण चेक करतोय. वेनगावची क्रिकेट स्पर्धा आणि तालुक्याच्या क्रिकेटला आकार देणारे व्यक्तिमत्व अभिषेकजी गायकर साहेब स्वतः टेक्निकल रूम मध्ये आहेत. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आला, फलंदाज आउट. जीवन भगत मोठी विकेट, फलंदाज बाद. चला नवीन बॅटर मैदानावरती जाईल. त्याचबरोबर आज तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकाला अभिमान वाटावा असंही काम आपल्या कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनने केलं. 9 वर्ष 9 लगातार कर्जत प्रीमियर लीगचे पर्व आपण पाहिले. म्हणजे कोरोनाचा काल होता, सगळे घरी होते. टी व्हीवरती ज्या इंटरनॅशनल मॅचेस झाल्या तिथे प्रेक्षकांचा आवाज, फक्त साऊंड त्या ठिकाणी प्रेक्षक एकही नव्हता, पण फक्त साऊंड देण्याचं काम त्यांनी केलं होतं. मग कर्जत तालुक्यातील कर्जत प्रीमियर लीग कोरोनाच्या काळात देखील भरवण्यामध्ये ज्यांनी मोठी भूमिका घेतली ते असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेबांसाठी परत एकदा टाळ होऊन जाऊ द्या. कोरोनाच्या काळातही तालुक्याची स्पर्धा त्यांनी राबवली आणि सक्सेसफुल करून दाखवली. या दरम्यान पाहतो आपण कांड्रोलीचे सन्माननीय उद्योजक संतोषजी कडव साहेब यांचंही आगमन होत आहे. संतोषजी कडव साहेब आपण या, आपलंही सहर्ष स्वागत आहे. अक्षय भोईरच्या अचूक टप्प्याने आता सध्या बॉलिंग चालू आहे. 42 हे टार्गेट त्यांना डिफेंड करायचं. उंच गेलाय, डाऊन दी बॉल, बंटी भोईर त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. भरपूर ताकद लावली होती या खेळाडूने. भूषण होता संघाचा कर्णधार. बंटी भोईरचे प्रयत्न होते, जंप घेण्याचा ट्राय त्याने केला होता, पण इथून मात्र षटकार आलाय. एफर्ट्स नेव्हर वेस्टेड, प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाहीत. बंटीचे प्रयत्न होते, जर का चेंडू अजून थोडा कमी हाईटने असता तर कदाचित त्याने सिक्सर वाचवला असता. 6 धावा आल्या, टीमची टोटल आहे ती 7. बॉल बाकी आहेत ओव्हर मधले 2. 42 टार्गेट, प्रति षटक 10.25. परत एकदा खोदून काढलाय बॉल, मिड ऑफला अडवलाय. वा, प्रयत्न आहेत गुड्डूचे, चांगली फिल्डिंग, एकच सिंगल. 1 रन इथून आली, 8 धावा. खरं तर मोठे वेनगावची ही स्पर्धा 6 रात्रींची 48 संघांची. यावर्षी मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर आहे, पण पुढच्या पर्वामध्ये ही स्पर्धा 6 नव्हे तर 8 रात्रींची असेल. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी अभिषेकजी गायकर साहेबांकडून मॅन ऑफ द सिरीजची बाईक असेल. एकदा टाळ होऊन जाऊ द्या. 1 वर्षाचं ऍडव्हान्स प्लॅनिंग करणारं हे व्यक्तिमत्व. इथून मात्र चांगला बॉल टाकलाय आणि कदाचित 9 रात्रींची स्पर्धा होईल. 8 रात्रीमध्ये मॅचेस आणि 9व्या रात्रीमध्ये फक्त सुपर 8च्या मॅचेस. म्हणजे पुढच्या वर्षी सगळ्या प्रेक्षकांनी आता प्लॅन करा की पुढच्या वर्षी वेनगावला तालुक्यातील 9 रात्रींची स्पर्धा होईल. असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर आणि राणा प्रताप क्रिकेट संघ वेनगाव यांच्या माध्यमातून. 18 बॉल आता 34 हव्यात. टीम मार्केवाडी ब संघाला 18 बॉलमध्ये 34. खरं तर कोरोनाचा काल, विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राइज आले तमना टीमला. संदेशजी बोराडे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 18 बॉल 34. मयूर पाटील पुरस्कृत तमना. बंटी भोईर, अक्षय भोईर
आणि त्यांच्या सर्व खेळाडूंची मेहनत आपण पाहतोय. काल जो संघ क्वालिफाय झाला आंबोट, आजच्या रात्रीचा जो संघ क्वालिफाय होईल त्या दोघांची उद्या रात्री 6:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. 7 वाजता बरोबर सुपर 6चा सामना सुरू होईल. आणि पुढच्या रात्री आता खरं तर सगळ्यांनी पुढच्या वर्षी 9 रात्रींची स्पर्धा कधी येईल याचे दिवस काउंट केले जातील. शरीरावरती लागलाय, भूषणच्या शरीरावरती लागला, कारण क्रिकेटमध्ये बॉल जर शरीराला की डोक्यावरती लागला तर ते फार रिस्की असतं. आजही IPL मध्ये एका मॅचमध्ये घेतलं, लुंगी एनगिडी आय थिंक डोक्यावरती आदळला आणि 11 मिनिटात, ग्राउंड पासून 11 मिनिटात ॲम्ब्युलन्स मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल केली. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेटर डोक्याला बॉल लागल्यानंतर खरं तर त्याचे परिणाम घातक असतात. 17 बॉल 34 आहेत. धीम्या गतीचा बॉल बरोबर पिक केलाय, उंच मारलाय, हवेत, हातात आहे, विकेट खात्यात आहे, फलंदाज बाद. वैभवच्या बॅटमधून कॉन्फिडेन्शियल शॉट, काऊ कॉर्नर रिजन मध्ये ठोकला षटकार. मार्केवाडी हे टीमचे वाकसच्या टुर्नामेंटच्या मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी संदीप मार्के यांचंही आगमन झालं. टीमला सपोर्ट करण्यासाठी ते आलेत आणि वैभवच्या बॅटमधून आलाय हा षटकार. पंधरा 28 ची गरज आहे. चांगला बॉल टाकला, लेफ्ट केला बॅटरने, पण इथून मात्र चेक केला जाईल. व्हाईट बॉल साठी इथून रेफर करण्यात आलाय. तिसरे पंच आमचे योग्य पाहणी करतील. वैभवची मुवमेंट, बॉलचा टप्पा, लेंथ लाईन, सर्व गोष्टी इथे आपण चेक करतोय. डिसिजन पेंडिंग आहे. 15 बॉल 28 चं समीकरण. तिसरे पंच पुन्हा एकदा आपण चेक करतोय. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल टाकलाय, कारण ज्यावेळी वैभवने पोझिशन घेतली होती, चेंडू पडल्यानंतर लेफ्ट करण्याचा जो निर्णय होता, बॉल सोडण्याचा जो निर्णय होता, तो थोडा अंगलट आला. विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. 14 बॉल आहेत. 14 बॉल 28 अनिकेतच्या विरोधात. वैभव हा धुरंधर फलंदाज आहे. परत एकदा वैभवच्या बॅटमधून सिक्सर, सुपरसॉनिक सिक्सर. तेरा बॉल आणि 22 रन्स टार्गेट अजूनही आहे. 13 बॉल 22.
वैभवच्या बॅटमधून यावेळेस पिकअप शॉट, आणखीन एक धमाका, आणखीन एक ब्लास्ट. ओव्हर मध्ये 3 ठोकलेत वैभवने आणि मॅच मध्ये या सिक्सरने दुसऱ्या ओव्हरची समाप्ती केली. 2 ओव्हर मध्ये धावा आहेत त्या 26, 12 बॉल मध्ये धावा हव्यात त्या मात्र 16. अनिकेतच्या गोलंदाजीवरती 3 सिक्सर खेचले वैभवने. हा धुरंधर आहे जो फार कमी वेळा बॅटिंग साठी उतरतो, पण जेव्हा पण उतरतो तेव्हा मार्केवाडी संघाला मॅच फिनिश करून देतो. तो मिस्टर फिनिशर मार्केवाडीचा वैभव मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय 3 सिक्सर. 12 चेंडू, गरज आहे 16 धावांची. तोपर्यंत ऐकूया आमदार चषकाचं सुमधुर संगीत. तबला टीमचा गुड्डू आलाय. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव आली. 12 बॉल 15. सामना थोडा कठीण होत चालला आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफर केलं नाही, केलं कॅन्सल केलं. 12 बॉल 15. मॅच मध्ये थोडा टर्न मिळवावा लागेल टीम तमनातला. इथून गुड्डूच्या ओव्हरकडे आता इकॉनॉमिकल षटककडे एक्सपेक्टेशन भरपूर आहेत गुड्डूकडे. धीम्या गतीचा बॉल समोर आला होता. विकेट किपरच्या हातात बॉल येईल तोपर्यंत खेळाडू पोहोचलाय. व्हाईट बॉल, पंचांकडून परत एकदा व्हाईट. 12 बॉल 14. अक्षय आणि वैभव ही जोडी तमनाच्या विरोधात अत्यंत घातक बॅटिंग चालू आहे, पण गुड्डू आपल्या व्हेरिएशनने, आपल्या सरप्राईज डिलिव्हरीने या फलंदाजांना इकॉनॉमिकल षटक टाकेल. आदरणीय सुशांतजी जोशी साहेबांचंही आगमन होतं. सुशांत जोशी साहेब, आपण मंचावरती या. क्रिश 930011 मार्केवाडी बी. पॅकर आहेत राकेश पवार, सापेलेचे राकेश पवार यांनी आज या टीमला पुरस्कृत केलेलं आहे. एक्झॅक्ट खेळाडू चर्चा करतायत. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. चला चला, जास्त टीम मीटिंग घेऊ नको, चर्चाही जास्त नको. आणि बघा आकाशामध्ये लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतोय चंद्रदेवाचं दर्शन तुम्हाला नक्की घडेल. म्हणजे क्वालिटी बघा केटीसी लाईव्ह इव्हेंटची. आकाशात चंद्राचं ही प्रतिमा कॅप्चर करण्याचं काम आमचे कॅमेरामॅन करतायत. व्हाईट बॉल साठी की स्टंप आउट साठी? स्टंप आउट. यस, ती थर्ड अंपायर आपण या टेक्निकल रूम मध्ये. थर्ड अंपायर या ठिकाणी या. विकेट किपरने बॉल कलेक्ट केला, त्यानंतर हातातून निसटला, पुन्हा त्याने टप्प्याने चेंडू पकडला आणि त्या मोमेंटला काय घडलं हे आता आपले तिसरे अंपायर चेक करतायत. क्लोज आहे निर्णय. अक्षय स्टेप आउट करत होता. विकेट किपर आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. फलंदाज नॉट आउट. नॉट आउट आलाय. व्हाईट बॉल, 2 लगातार वाईट आलेत गुड्डूचे. 12 बॉल लक्ष बाकी आहे ते मात्र 14. आता तिसऱ्या पंचांनी योग्य पाहणी केली
आणि योग्य निर्णय आलेला आहे. 12 बॉल आणि 14. गुड्डूकडे भरपूर अपेक्षेने हा चेंडू सोपवण्यात आलाय. लाईट समोर जी 4 व्हीलर आहे बघा, समोर जी 4 व्हीलर आहे त्या 4 व्हीलरची लाईट ऑफ करा. त्याने खरं तर खेळाडूंना थोडा त्रास होतो. थँक्यू सो मच. 12 बॉल 14. तमनाथ वर्सेस क्रिश 9300 मार्केवाडी बी. दोलायमान स्थितीमध्ये सामना कधी तमनाथकडे झुकतोय कधी मार्केवाडीकडे झुकतोय. गुड्डूचा बॉल कट केलाय. समोर आहे चेंडू. सिंगल कंप्लीट केलेली आहे. आदरणीय नयनजी चव्हाण साहेबांचं आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली ही भव्य नाईट टुर्नामेंट कर्जत तालुक्यातील आमदार ट्रॉफीमध्ये नयन चव्हाण साहेबांचं सहर्ष स्वागत. नयन चव्हाण साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत, कारण तुमचं नाव फार मोठं आहे चव्हाण साहेब. 11 बॉल आहेत. खोपोलीचा अष्टपैलू खेळाडू. मी 6 वर्ष तिथेच शिकवतोय. मला नयनची खेळी आजही आठवते. 11 बॉल. इथून मात्र हेलिकॉप्टर स्टाईल आणि कॅच चैतन्याच्या हातातून बॉल जमिनीवर पडलाय. मोमेंट फार चांगला होता. संधी फार मोठी होती. कॅच हातात आली असती तर वैभवची विकेट, मॅच मधील एक व्हॅल्युएबल विकेट घेता आली असती. आता 10 बॉल जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 12. हा सामना असाच तुम्हाला बघायला मिळेल. अल्टी पलटी कोणत्या तरी एका टीमची या स्पर्धेतून कल्टी नक्की होईल. पण 10 बॉल 12. गुड्डू एफर्ट. चला फास्ट खेळा. अक्षयच्या बॅटमधून स्ट्रोक ऑन साइडला. बंटी भोईर बॉल पर्यंत पोहोचलाय. फेक करतोय वेगवान. स्ट्रायकर रेनला डेंजर ठरू शकते धाव. ओ माय गॉड. 2 करून तिसरीसाठी देखील निघालेत. हीच फिल्डिंग बॅकअप थोडस खराब झाला आणि तिथून 3 धावा आल्या. 9 बॉल बाकी आहेत. विजयासाठी धावा देखील 9 आहे. पर बॉल मॅच आणली आहे. JB11 वेनगाव वॉर्मअप करतीये टीम. कांडोली संघ देखील वॉर्मअप करतोय. दोन्ही संघ मॅच साठी रेडी व्हा. 9 बॉल 9 धावांची गरज आहे. आज ऑन टाइम मॅचेस चालू झाल्या. मध्यंतरी थोडासा वेळ नक्की गेला, पण 1:45 वाजले. कदाचित 3च्या आसपास आपली स्पर्धा झाली पाहिजे. विनायक कोतेकर आणि सुयोग पालकर यांची चर्चा चालू आहे की आज किती वाजतील. 9 बॉल 9 ची गरज आहे. ओ बरोबर मारलाय. देखना दिमागदार षटकार. आणि या सिक्सर साठी वैभवच्या संधू मार्के यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 9 बॉल 9 होती मॅच. आता आलेली आहे 8 बॉल 3. 3 आकडा किती वेळा येतोय सूरज चव्हाणला पुन्हा त्या आकड्याची आठवण. 8 बॉल 3 ची गरज आहे. वेनगाव कारणाही तो आकडा लक्षात राहील. सुयोग पालकाने 8 वेळा हायलाइट बघितले काल. 8 बॉल आणि 3 ची गरज आहे. वैभव गुड्डूच्या विरोधात. खतरनाक बॉलिंग आहे गुड्डूची. फसवे चेंडू तो टाकतो, पण यावेळेस फसलाय वैभवच्या विरोधात. 8 बॉल 3. संधू मार्के यांच्याकडून 1000 रुपये वैभवच्या सिक्सर साठी. दिमागदार षटकार होता. 8 बॉल 3. अजूनही तमनाथ संघाचे प्रयत्न चालू आहेत. मयूर शेठ पाटील पुरस्कृत हा संघ तमनाथ. तर दुसरीकडे आपण पाहतोय राकेशजी पवार पुरस्कृत मार्केवाडी बी. क्रिश 9300 मार्केवाडी बी. 3 धावांची गरज आहे. दुसऱ्या रन साठी वेगवान कॉल आहे. फास्ट रनिंग 2 धावा पूर्ण. स्कोर लेवल 7 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. वैभवने नाद केला. नादखुळा बॅटिंग केली म्हणून हा स्कोर आता लेवल झालाय. 4 सिक्सर जे मारले, अनिकेतला जे 3 मारले, तिथे सामन्याचा फासा पलटला. फक्त 1 धावेची गरज आहे. 7 बॉल 1. जर का गुड्डूने हा बॉल डॉट काढला तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल. धीम्या गतीचा बॉल. मॅच फिनिश केली आहे. विनिंग सिक्सर खेचलाय तो वैभवने. 8 चेंडूमध्ये 33 धावांची मॅच विनिंग साकारली आणि ठरला विजयाचा शिल्पकार. वैभवला आपण इन्व्हाइट करूया की प्लेअर ऑफ द रिप्ले मध्ये तुम्ही आज सिक्सर बघू शकता. खतरनाक पिकअप केला हा बॉल. लांब षटकार मारलाय. लॉंगेस्ट सिक्सर. आणि वैभव ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वैभव आपण या. राणा प्रताप क्रिकेट संघ वेनगावला वेळोवेळी सपोर्ट करणारे आदरणीय जयजी भोपेतराव आणि मयुरे